शारदीय नवरात्र उत्सवांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज नवरात्रीचा प्रथम दिवस। आज देवी शैलपुत्री या देवीचं आपण पूजन करतो। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे या देवीला शैलपुत्री असे नाव पडण्यात आले। देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे। पूर्वजन्मामध्ये या देवीने राजा प्रजापती यांची मुलगी म्हणून जन्म घेतला होता। तेव्हा त्यांचे नाव देवी सती असे पडले होते। तेव्हा त्यांचा विवाह महादेवांसोबत झाला होता। त्या प्रजापतीने खूप मोठे यज्ञ केले होते। तेव्हा सर्व देवी देवतांना आमंत्रण दिले होते, पण देवी सती आणि महादेवाला आमंत्रण दिले नाही। त्यावेळेस आपल्या वडिलांच्या घरी खूप मोठे यज्ञ आहे हे ऐकून देवी सतीला तिथे जाण्याची इच्छा झाली व सतीने ती इच्छा शंकरांसोबत व्यक्त केली। तेव्हा शंकर भगवान सतीला म्हणाले, आपल्याला प्रजापतीने आमंत्रण दिले नाही। देवी सतीचा आग्रह पाहून भगवान शंकरांनी तिला तिथे जाण्याची परवानगी दिली। तिथे गेल्यावर देवी सतीला असे जाणवले की तिथे आपल्या पतीबद्दल फक्त तिरस्कार निर्माण होतोय। सर्वांच्या मनात फक्त तिरस्काराची भावना आहे। आपल्या पतीबद्दल तिला अपमान सहन झाला नाही। त्यामुळे देवी सतीने यज्ञकुंडामध्ये स्वतःला जाळून घेतले। पुढचा जन्म म्हणून शैलराज हिमालयाच्या पुत्रीच्या रूपात घेतला। त्यामुळे त्यांचे नाव शैलपुत्री देवी असे पडण्यात आले। पुन्हा एकदा त्यांचा विवाह शंकर भगवानाशी झाला। पूर्वजन्माप्रमाणे पुन्हा एकदा त्या शंकर भगवानाचे अर्धांगिनी झाले। त्यामुळे 9 दुर्गांपैकी पहिली दुर्गा म्हणून शैलपुत्री या दुर्गेचे आपण पूजन करतो। जय मा अंबे।